नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सुन्ने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, आता नेमकीच आयटीआयची प्रोसेस चालू झालेली आहे. आयटीआयच्या प्रोसेस सोबत सोबत पॉलिटेक्निकची, इंजिनिअरिंगची आणि वेगवेगळ्या कोर्सेसची ऍडमिशन प्रोसेस आता चालू झाली. आणि आता विद्यार्थ्यांसमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा उभा राहिला की सर, आम्ही पॉलिटेक्निक करायला पाहिजे, आम्ही आयटीआय करायला पाहिजे, की आम्ही दुसरा कोणता तरी कोर्स करायला पाहिजे. असं विद्यार्थ्यांनाही आणि विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर असं एक मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. बघा, मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयटीआय कोण करायला पाहिजे, आयटीआय करण्यासाठी तुम्हाला काय क्वालिफिकेशन लागेल आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांसाठी किंवा त्यांच्या इंटरेस्टनुसार कोणता आयटीआयचा ट्रेड तुम्हाला सुटेबल आहे. आता कसं झालेलं माहिती आहे का, मॅक्झिमम जणांचं फिक्स झालेलं आहे की आता त्यांना आयटीआय करायचं आहे, पण आयटीआय मध्येही नेमकं त्यांच्या पर्सेंटेज कमी आहेत, काही जणांना पर्सेंटेज जास्त आहेत पण ते ट्रेडमध्ये कन्फ्युज आहेत. म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही तुमच्या पर्सेंटेजनुसार, तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्ही कोणता आयटीआयचा ट्रेड चूज करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया. बघा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आयटीआय कोणी करायला पाहिजे. आयटीआयला ऍडमिशन करण्याआधी किंवा आयटीआयच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करण्याआधी स्वतःला नाही का काही प्रश्न विचारायचे. जर त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मिळाले तर समजून घ्या तुम्ही आयटीआय करायला पाहिजे. आणि जर समजा तुमचा इंटरेस्ट वेगळा असेल, तुमच्या वेगळ्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे, तर तुम्ही आयटीआय नाही करायला पाहिजे. तर आता आधी आयटीआय कोण करायला पाहिजे, तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे बघा की ज्यांना ही प्रॅक्टिकली काम जास्त आवडतं. कोणी बघा 10वी झाल्यानंतर आयटीआय करतं, कोणी 12वी झाल्यानंतर आयटीआय करतं. तर ज्यांना ही प्रॅक्टिकल गोष्टी जास्त शिकायच्या आहेत, थेरॉटिकल कमी फोकस करून प्रॅक्टिकल गोष्टी जास्तीत जास्त ज्यांनाही शिकायच्या आहेत, त्यांनी आयटीआय नक्की करायला पाहिजे. कारण आयटीआय मध्ये जवळपास 70%, मी किती सांगते, 70% प्रॅक्टिकल गोष्टी, 70% काय आहेत, प्रॅक्टिकल बेस्ड स्टडी आहे. ज्याला काय म्हणतो आपण 70-30चा पॅटर्न आहे. समजा 70% प्रॅक्टिकल आणि 30% थेरॉटिकल. 30% काय आहे, थेरी बेस आहे. म्हणजे तुम्हाला म्हणजे काय म्हणतो आपण, जास्तीत जास्त कमी लेक्चर आणि सोबत सोबत जास्तीत जास्त जर प्रॅक्टिकल शिकायचं असेल तर तुमच्यासाठी आयटीआय बेस्ट आहे. सोबत सोबत तुम्हाला काय पाहिजे, लवकरात लवकर जॉब मिळायला पाहिजे. बघा, आयटीआयचे काही कोर्सेस आहेत आपल्याकडे जे 1 आणि 2 वर्षाच्या ड्युरेशनचे कोर्सेस आहेत. जर तुम्ही आयटीआय केला ना, तर आयटीआय केल्यानंतर जसाही तुमचा कोर्स कंप्लीट झाला, कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला अप्रेंटिसशिपसाठी संधी मिळते. कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला लगेच जॉब सुद्धा मिळू शकतो. म्हणजे ज्यांनाही काय करायचंय, लवकरात लवकर जॉब मिळवायचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आयटीआय करायला पाहिजे. आणि सोबत सोबत ज्यांना बघा गव्हर्नमेंट जॉबची तयारी करायची आहे, मी बघा, ज्या वेळेस समजा तुम्ही आयटीआयला ऍडमिशन घेताना आयटीआयच्या सोबत सोबत तुम्ही आयटीआय रिलेटेड ट्रेड असो किंवा बाकीच्याही कोणत्याही गव्हर्नमेंट जॉबची काय करू शकता, तयारी करू शकता. त्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, लगेच त्यांना टार्गेट आहे किंवा 10वी झालं आपल्याला गव्हर्नमेंट जॉबची तयारी करायची आहे किंवा 12वी झाल्यानंतर आयटीआय करून गव्हर्नमेंट जॉबची तयारी करायची, त्यांनी सुद्धा काय करायला पाहिजे, आयटीआयला ऍडमिशन घेतलं पाहिजे. अजून बघा, टेक्निकल फील्डमध्ये इंटरेस्ट आहे. मी सांगितलं तुम्हाला, ज्या टेक्निकल फील्ड आपल्या बघा, इलेक्ट्रिकल झालं, मेकॅनिकल झालं, कम्प्युटर आहे. ज्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकलची फिटिंगमध्ये आवड आहे, ज्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर आवडतं, कम्प्युटरचे स्पेअर पार्ट किंवा कम्प्युटर रिपेअर करायला आवडतं. सोबत सोबत बघा, आता काही डिझेल मेकॅनिक वगैरे ट्रेड आहेत आपल्याकडे, ज्याच्यामध्ये नाही का गाडीचं इंजिन खोलणं, इंजिन रिपेअर करणं, अशा ज्या टेक्निकल फील्डमध्ये जर का तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही आयटीआय हे तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असू शकतं. आणि ज्या बघा, अजून आणि सर्वात महत्त्वाचं कंडिशन आहे, फायनान्शियल कंडिशन तुमची शॉर्ट ड्युरेशनचा कोर्स हवा असेल. बघा, कधी कधी काय असतं माहिती का, तुमची भरपूर इच्छा असते की आपल्याला काय हायर एज्युकेशन घ्यायचंय, तुम्हाला इंजिनिअरिंग करायचंय, तुम्हाला मेडिकल लाईनमध्ये जायचंय. पण काय असतं की कधी कधी तुमची आर्थिक परिस्थिती तेवढी नसते की तुम्ही तेवढी फीस भरू शकत नाही की तुम्ही 4-4 वर्षाचा कोर्स, म्हणजे 4-4 वर्षाचे जे इंजिनिअरिंगचे कोर्स असतात किंवा अदर कोणतेही कोर्स असतील जे लॉंग ड्युरेशनचे कोर्स आहेत ते तुम्ही करू शकत नाही. मग ज्या विद्यार्थ्यांची फायनान्शियल कंडिशन थोडी वीक आहे, ज्यांना काय करायचंय, लवकरात लवकर काय करून कोर्स कंप्लीट करून लवकरात लवकर नोकरी मिळवायची आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी आयटीआय काय बेस्ट ऑप्शन आहे. आणि अजून हँड्स ऑन लर्निंग ज्यांना आवडतं, हँड्स ऑन लर्निंग म्हणजे काय की सरळ सरळ ज्यांनाही प्रॅक्टिकल गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्यांनी आयटीआय करायला पाहिजे. मग आता हे झालं आयटीआय कोणी करायला पाहिजे. जर हे क्वेश्चन तुम्ही स्वतःला विचारले आणि जर तुम्हाला याच्यापैकी आन्सर भेटत असेल, या गोष्टीमध्ये इंटरेस्ट तुम्हाला असेल, तर तुम्ही आयटीआय करायला पाहिजे. पण बघा, आता ज्यांचं लक्ष आहे की ज्यांना डिग्री कंप्लीट करायची आहे, बघा आयटीआय हा सर्टिफिकेशन कोर्स आहे, तिथं डिग्री वगैरे तुम्हाला भेटत नाही. मग जर तुम्हाला डिग्री पाहिजे असेल तर तुम्ही आयटीआयकडे बघायला नाही पाहिजे. कारण आयटीआय मध्ये मी तुम्हाला सांगितलं, आयटीआय सर्टिफिकेशन कोर्स असल्यामुळे तुम्हाला डिग्री प्रोव्हाइड करत नाही, पण प्रॅक्टिकल नॉलेज जास्त प्रोव्हाइड करणार. मग ज्यांना फक्त डिग्री पाहिजे त्यांनी आयटीआय करू नये. सोबत सोबत प्युअर थेरी ज्यांना आवडते, बघा आता काही मुलं असतात ज्यांना प्रॅक्टिकली काय होतं हे माहित नाही, पण थेरी भरपूर पाठ असते किंवा त्यांना थेरी खूप जास्त आवडते. काही जणांना रट्टा मारायला आवडतं, काही जणांना नाही का मॅक्झिमम नाही का थेरॉटिकल क्लास अटेंड करायला जास्त आवडतं. तर त्यांच्यासाठी आयटीआय बनलेला नाहीये. कारण याचं मी आताच सांगितलं तुम्हाला की 70% आयटीआय मध्ये प्रॅक्टिकल आहे. आणि जर तुम्हाला थेरी आवडते तर थेरी फक्त 30% असल्यामुळे तुम्हाला काय शकतो, तुम्हाला कदाचित आयटीआय मध्ये इंटरेस्ट राहणार नाही आणि नंतर तुम्ही आयटीआय काय करणार, ड्रॉप करून देणार, आयटीआय सोडून देणार. त्यापेक्षा ज्यांना जास्त थेरी आवडते त्यांनी आयटीआय करू नये.
सोबत सोबत इंजिनिअरिंग किंवा काय म्हणते मेडिकल क्लिअर टार्गेट आहे. आता काही जणांचं ठरलेलं आहे 10वी झाल्यानंतर कोणाला नीटचे क्लास करायचे, कोणाला इंजिनिअरिंग करायचंय, किंवा 12वी झाल्यानंतर तुम्हाला तुमचे काय करायचं की तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं, मेडिकल लाईनला ऍडमिशन घ्यायचं, नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचं. तर त्या विद्यार्थ्यांनी आयटीआय करून टाईप पास करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळं ज्यांचं इंजिनिअरिंग आणि काय म्हणतात त्याला मेडिकल जास्त टार्गेट फिक्स आहे, त्यांचं टार्गेट फिक्स झालेलं आहे, त्यांनी आयटीआयचे फॉर्मही भरू नये आणि फालतू आपला टाइमपासही करू नका. बघा, टेक्निकल कामात जास्त इंटरेस्ट नाही. मी काय सांगितलं की टेक्निकल कामात इंटरेस्ट नाही. तुम्हाला रिसर्च करायला आवडते, तुम्हाला काय म्हणतात म्हणजे बघा जास्तीत जास्त नाही का, ज्या पण लोक म्हणजे ज्या डिग्री वगैरे असतात ना, रिसर्च बेस्ड जास्त स्टडी असतो तिथं, किंवा तुम्हाला काय म्हणतात प्रेझेंटेशन करायला आवडतं, तर तुम्ही नाही का या आयटीआय म्हणजे आयटीआयच्या फील्डमध्ये जाऊन काय, कारण मी काय सांगितलं आयटीआय मध्ये कोर टेक्निकल सब्जेक्ट्स आहेत तुम्हाला, किंवा टेक्निकल सब्जेक्ट सोबत सोबत असं म्हणल्यापेक्षा तिथं नाही का प्रॅक्टिकल बेस्ड जास्त गोष्टी आहेत. मग त्यामुळे तुम्ही काय करायला पाहिजे, जर तुमचा इंटरेस्ट नसेल ना प्रॅक्टिकल गोष्टीमध्ये, तर तुम्ही आयटीआय नाही करायला पाहिजे. मग जर या गोष्टीमध्ये जर का हे जर तुमचं जे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जर का तुम्हाला याच्यापैकी भेटत असेल, तर तुम्ही आयटीआय करून काही फायदा नाही. मग आता इथून पुढचा व्हिडिओ कोणासाठी राहील, की आता बघा तुमचं ठरलेलं आहे की तुम्हाला आयटीआय करायचं आहे, आणि मी सांगितलं एवढ्या रिझन मध्ये जर का तुम्हाला हे तुम्हाला आन्सर भेटत असेल तर तुम्ही आयटीआय करणार. मग आता विषय काय, सर्वात महत्त्वाचा विषय, की भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज येतात मला की सर आम्ही आयटीआय कोणत्या ट्रेडमधून करायला पाहिजे, आम्हाला पर्सेंटेज कमी आहे तर आम्ही कोणता ट्रेड निवडायला पाहिजे, सर आम्हाला आयटीआय सोबत सोबत काय करायचं, गव्हर्नमेंट जॉबची तयारी करायची आहे, किंवा सर मला काय करायचं, मला गव्हर्नमेंट जॉब नाही करायचं पण मला दुसऱ्या विदेशात जाऊन काय करायचं, नोकरी करायची, ते पण मला फक्त आयटीआय शिकायचंय. मग अशा विद्यार्थ्यांसाठी नेमका कोणता ट्रेड कोणी निवडला पाहिजे, तर हे सर्वात महत्त्वाचं ठरतं. आणि बघा तुमच्या इंटरेस्टनुसार मी आधी सांगतो तुम्हाला की कोणी सांगतं म्हणून तुम्ही आयटीआय करायला पाहिजे. तुम्हाला कोणत्या याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला इलेक्ट्रिकल कामात आवडत असेल तर इलेक्ट्रिशियन रिलेटेड ट्रेड करायला पाहिजे. आता हे सांगतो मी तुम्हाला समोर. मग आपल्या इंटरेस्टनुसार काय करायला पाहिजे, आपण आयटीआयचा ट्रेड निवडायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं का पहिला आहे बघा, ज्याही विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल कामामध्ये इंटरेस्ट आहे, बघा तुम्हाला इलेक्ट्रिकलची खोल फिटिंग आवडते, वायर कनेक्ट करायला आवडतात, एखादं मिक्सर कोणी रिपेअर करत बसतं, किंवा 10वी पर्यंत टेक्निकल सब्जेक्ट असेल तर तुम्हाला जर का इलेक्ट्रिकल गोष्टी रिलेटेड जर का तुम्हाला काय करायचं असेल, ट्रेड बघत असाल तुम्ही, तर सर्वात चांगला आणि बेस्ट ट्रेड जो मानला जातो तो इलेक्ट्रिशियन, आणि त्याच्यानंतरचा ट्रेड झाला वायरमन. म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिशियन रिलेटेड किंवा इलेक्ट्रिकल रिलेटेड गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, त्यांनी काय करायला पाहिजे, इलेक्ट्रिकल ट्रेड निवडायला पाहिजे. आता बघा इलेक्ट्रिकल ट्रेड सोबतच आता बघा आता कम्प्युटरचं जग आहे, किंवा तुम्ही ऐकलं असेल सगळीकडे आयटी सेक्टर जास्त डिमांडमध्ये, आयटी सेक्टर डिमांडमध्ये. मग आता कम्प्युटर आहे, कम्प्युटर म्हणल्यावर असे आता मॅक्झिमम जणांना कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट राहतो. मग ज्याही विद्यार्थ्यांना कम्प्युटर रिलेटेड गोष्टी आवडतात, की तुम्हाला काय करायला लागतं, ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करायला आवडते, किंवा तुम्हाला वर्ल्ड प्रेझेंटेशन म्हणजे कम्प्युटर चालवायला आवडतं, किंवा कम्प्युटर रिपेअर करायला आवडतं. जर कम्प्युटर रिलेटेड गोष्टीमध्ये जर का तुम्हाला इंटरेस्ट असेल, तर तुमच्यासाठी कोपा म्हणजेच कोपा आणि ITSM म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मेंटेनन्स, हा जो आयटी ट्रेड आहे, ह्या आयटी रिलेटेड ट्रेड तुम्ही बघायला पाहिजे. जर तुम्हाला बघा जे मेकॅनिकल, बघा तुम्ही आता बघितलं असेल गॅरेजवरती जे मेकॅनिकल वगैरे लोक असतात, जे गाडीचं इंजिन दुरुस्त करतात, गाडीची खोल फिटिंग करायला आवडते, किंवा इंजिनची खोल फिटिंग तुम्हाला करायला आवडते, म्हणजे तुमचा मेकॅनिकल रिलेटेड जर का तुम्हाला इंटरेस्ट असेल, तर मेकॅनिकलसाठी बघा जे मशिनिस्ट किंवा आपण काय म्हणतो त्याला, जे MMV ट्रेड आहे बघा, मोटर मेकॅनिक व्हेकल, असे जे मेकॅनिक रिलेटेड ट्रेड आहेत, सोबत फिटर झालं, टर्नर झालं, आणि मशिनिस्ट ट्रेड म्हणजे मशीन ऑपरेट करायला जर तुम्हाला आवडत असतील, किंवा फिटर ट्रेडमध्ये बघा तुम्हाला का फिटिंग वगैरे म्हणजे जे इंडस्ट्रीमध्ये जे पाईप वगैरे फिट करतात, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे फिटिंगचे काम असते ते फिटर ट्रेड. आणि इंडस्ट्रीमध्ये इलेक्ट्रिशियन नंतर सर्वात जास्त मोस्ट डिमांडिंग ट्रेड जर म्हटलं आपण तर फिटर असतो. मग जर तुम्हाला या मेकॅनिक रिलेटेड गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही मशिनिस्ट, टर्नर, फिटर, नंतर मोटर मेकॅनिक व्हेकल, डिझेल मेकॅनिक असे ट्रेड आहेत ना, हे तुम्ही प्रेफर करू शकता. जर तुम्हाला व्हेकल, मी सांग आता बघा, जर स्पेशली मेकॅनिक सोबत व्हेकल रिलेटेड म्हणजे गाड्या रिलेटेड जर का तुम्हाला गोष्टी आवडत असतील, तर तुम्ही काय करायला पाहिजे, MMV आणि डिझेल मेकॅनिक, मी सांगितलं मोटर मेकॅनिक व्हेकल आणि डिझेल मेकॅनिक हे सुद्धा ट्रेड आयटीआय मध्ये काय तर अवेलेबल आहेत. आणि क्रिएटिव्ह फील्ड आहे. आता क्रिएटिव्ह म्हणजे काय बघा, आता काय होतं की 10वी पर्यंत तुम्ही आर्ट्स म्हणजे जे काय म्हणते, जे ड्रॉइंग वगैरे जर तो कोणाला आवडत असेल, ड्रॉइंग आवडते, डिझायनिंग करायला आवडते, तर त्यांच्यासाठी सुद्धा नाही का आता क्रिएटिव्ह जे म्हणतात ट्रेड म्हणतो आपण आयटीआय मध्ये, जसं इंटेरियर डिझायनिंग आणि फॅशन डिझाईन. म्हणजे इंटेरियर डिझाईन बघा, आता तुम्ही बघितलं असेल तर आता काय झालं म्हणजे का, सर्वजण आपले घर नाही का चांगल्या म्हणजे बांधूनही राहिले, आणि सोबत काय करू, जे इंटेरियर असतं ना घराचं, त्याच्यावरती जास्त लोक स्पेंड करून राहिले पैसा. मग एखाद्या इंजिनियरला ते प्लॅन बनवूस, तर जर का तुम्ही आयटीआय इंटेरियर डिझाईन मधून जर का आयटीआय केला ना, तर इंटेरियर डिझाईन मध्ये तुम्ही होमचं इंटेरियर डिझाईन करू शकता, आणि चांगल्या प्रकारचे पैसे सुद्धा तुम्ही या ट्रेडमधून कमवू शकता. म्हणजे जर का तुम्हाला आर्ट रिलेटेड ट्रेड जर तुम्ही बघत असाल, की बाबा ज्याच्यामध्ये आपल्या कला, जे आपल्या ज्या कलागुण आहेत, त्या कलागुणांना जर का वाव मिळण्यासाठी जर तुम्हाला एखादा
ट्रेड पाहिजे असेल तर इंटेरियर डिझाईन किंवा फॅशन डिझायनिंग, म्हणजे मुलींसाठी फॅशन डिझायनिंग खूप बेस्ट आहे. जसं आता मुलींसाठी दोन ब्युटी थेरपिस्ट पण ट्रेड आहे. म्हणजे असे वेगवेगळे ट्रेड आहेत. आता काय झालं माहितीये का, ITI मध्ये जे मॅक्झिमम गोष्टी ज्या पण अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला स्वयंरोजगार मिळवून देतात, जसं की ब्युटी पार्लर आहे. मग ब्युटी पार्लर रिलेटेड ब्युटी थेरपिस्ट कोर्स पण आता ITI मध्ये, म्हणजे असा कोणताच क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ITI करू शकत नाही. आताच रिसेंट एक्झाम्पल सांगतो बघा, जर तुम्हाला ड्रोन वगैरे तुम्ही बघितलं असेल तर आता बघा इंडियात असो किंवा जगामध्ये असो ड्रोनचं मार्केट खूप जास्त वाढून राहिलं. आणि जर तुम्हाला ड्रोन रिलेटेड सुद्धा जर का ट्रेड बघायचा असेल ना, तर ड्रोन टेक्निशियन नावाचा ट्रेड आहे, की त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेशली जो ड्रोन असतात ना, ड्रोनची रिपेअरिंग कशी करायची हे त्या ट्रेडमध्ये शिकवतात. म्हणजे सरळ सरळ की तुमचा इंटरेस्ट कशामध्ये, तो इंटरेस्ट तुम्ही डिसाईड करा आणि त्यानुसार तुम्ही काय करायला पाहिजे, ट्रेड निवडायला पाहिजे. मग त्यानंतरचा अजून महत्वाचा प्रश्न आहे बघा, की आता काही मुलं काय म्हणतात, सर की आम्हाला ITI करायचं आहे, पण ITI आम्हाला ठीक आहे प्रॅक्टिकल गोष्टी शिकायच्या, पण आमचं एम काय की गव्हर्नमेंट जॉब आम्हाला जास्त पाहिजे. मग जर तुम्ही ITI करून सर्वात जास्त गव्हर्नमेंट जॉब जर का असतील एखाद्या ट्रेडला, तर तो ट्रेड बघा सर्वांना माहिती, इलेक्ट्रिशियन नावाचा ट्रेड. इलेक्ट्रिशियन ट्रेडला काय माहितीये का, गव्हर्नमेंट सोबत सोबत म्हणजे प्रायव्हेट जॉबमध्ये बघा, ITI केल्यानंतर प्रत्येक प्रायव्हेट कंपनी तुम्हाला काय करू शकते, प्रत्येक ITIच्या फील्डमध्ये तुम्हाला प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब आहे. पण सर्वात जास्त गव्हर्नमेंट जॉब जर असेल तर तो गव्हर्नमेंट जॉब हा आहे इलेक्ट्रिशियन ट्रेडला. म्हणजे इलेक्ट्रिशियन ट्रेड बघा, महावितरण, महापारेषण वगैरे तुम्ही बघितलं असेल, महाट्रान्सको, ज्याही कंपनी म्हणजे इलेक्ट्रिकल रिलेटेड, म्हणजे जसं बघा इस्रो वगैरे, या सर्व कंपन्यांमध्ये म्हणजे का इलेक्ट्रिशियन ट्रेडला नाही का मॅक्झिमम गव्हर्नमेंट जॉबची ऑपॉर्च्युनिटी. नंतर फिटर वगैरे ट्रेडला आहे, पण सर्वात जास्त जर तुम्ही बघितलं तर इलेक्ट्रिशियन ट्रेडला आहे. मग जर का तुमचा शुअर शॉट, तुम्हाला पर्सेंटेज चांगले आहे, तुम्हाला तुमचा स्टडी चांगला आहे, सोबत सोबत तुमचे कन्सेप्टही चांगले आहेत, तर तुम्ही इलेक्ट्रिशियन ट्रेड 100% निवडायला पाहिजे. जर तुम्हाला भेटत असेल तर इलेक्ट्रिशियन ट्रेड निवडून तुम्ही गव्हर्नमेंट आणि सोबत सोबत प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, तुमचं करिअर चांगल्या प्रकारे बनवू शकता. मग आता बघा, ज्यांना मी काय सांगितलं तुम्हाला, जर का समजा तुम्हाला कम्प्युटर फील्डमध्येच काम करायचं किंवा तुम्हाला स्वतःचं एक ग्राहक सेवा केंद्र टाकायचं, कम्प्युटर रिपेअरिंग शॉप टाकायचं, तर मग जर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतील ना, तर तुम्ही सरळ सरळ काय करा, कोपा ट्रेड निवडा. कोपा ITCM ट्रेड जे आहेत ना, एक ते 2 वर्षाच्या ड्युरेशन मध्ये तुम्ही कम्प्युटर रिपेअरिंगही शिकणार, प्रोग्रामिंगही शिकणार, थोडेफार म्हणजे बेसिक C++ प्रोग्रामिंग असते, आणि सोबत सोबत ज्या ऑपरेटिंग सिस्टम असतात, ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल कशी करायची, नंतर एखादा सॉफ्टवेअर इन्स्टॉल कसं करून द्यायचं. आणि ह्याही आता बघा, मॅक्झिमम आता प्रत्येकाच्या घरोघरी कम्प्युटर राहणार आहेत, आणि कम्प्युटर राहिल्यामुळे कम्प्युटर रिपेअरिंगवाला किंवा कम्प्युटर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून देणारा, अशा या क्षेत्रात सुद्धा जॉब चांगले निर्माण होणार. तर तुम्ही कम्प्युटर रिलेटेड आवड असेल तर 100% तुम्ही कोपा फील्ड काय करायला पाहिजे, निवडायला, कोपा किंवा ITSM ट्रेड निवडायला पाहिजे. नंतरचं बघा, फिटर ट्रेड. मी सांगितलं तुम्हाला, फिटर ट्रेडमध्ये इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त जॉब, इलेक्ट्रिशियन नंतर सर्वात जास्त जॉब असतील तर फिटरला आहेत. मग कोणतीही इंडस्ट्री असो, फिटर ट्रेड शिवाय काय अपुरी आहे. जसं इलेक्ट्रिकलचे कामं असतात, तसं फिटरचेही कामं इंडस्ट्रीमध्ये असतात. त्यामुळे जर का तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये शुअर शॉट तुमचं ड्रीम आहे की मला इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय, किंवा तुमच्या घराजवळ चांगले इंडस्ट्रियल एरिया असेल, तर तुम्ही फिटर ट्रेड करून लवकरात लवकर काय करू शकता, चांगलं, आणि लवकरात लवकर सोबतच काय करू शकता, चांगल्या क्वालिटीचा आणि चांगला इन्कम मिळून देणारा जॉब म्हणजे तुम्ही काय करू शकता, फिटर ट्रेड केल्यानंतर तुम्हाला मिळू शकतो. नंतर बघा, MMV ट्रेड आहे. मी तेच सांगितलं, ज्यांनाही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जास्त काय इंटरेस्ट आहे, ज्यांना गाड्या खोल फिटिंग आवडते, गाड्या आवडतात, मग त्यांनी काय करायचं, मोटर मेकॅनिक व्हेकल असेल, डिझेल मेकॅनिक असेल, हे म्हणजे जे टेक्निकल ट्रेड आहेत ना, ते तुम्ही करायला पाहिजे. नंतर त्याच्यानंतरचं बघा, मी आता एक बोलताना एक वाक्य बोललो होतो की तसं तर आता कसं झालं माहिती आहे का, म्हणजे विदेशामध्ये, इंडियामध्ये जे विद्यार्थी ITI शिकतात ना, त्यांना विदेशामध्ये भरपूर संधी अवेलेबल आहेत. आणि हे स्वतः जे गव्हर्नमेंट ITI किंवा आपलं जे DVT डिपार्टमेंट आहे ना, तेच तुम्हाला विदेशामध्ये म्हणजे तुम्हाला न पैसे खर्च करता जे DVT डिपार्टमेंट तुम्हाला नाही का वेगवेगळ्या विदेशा कंपन्यामध्ये, म्हणजे एका काही कंपन्यासोबत पार्टनरशिप करून पाठवते. मग जर ज्याही विद्यार्थ्यांना बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये बाहेर देशात जाऊन जर का बाहेरच्या इंडस्ट्रीमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, तर सर्व ट्रेड बेस्ट आहे. पण त्याच्यापैकी नाही का वेल्डर ट्रेड असा आहे की त्याला गल्फ कंट्रीमध्ये तुम्ही बघितलं असेल, जिकडेही डेव्हलपमेंट चालू आहे त्या सगळ्या कंट्रीमध्ये नाही का वेल्डर ट्रेडला सर्वात जास्त डिमांड आहे. म्हणजे जर तुम्हाला आउटसाइड इंडिया जर का काम करायची तुमची इच्छा असेल, म्हणजे कमी शिक्षणामध्ये जर का तुम्हाला बाहेर जाऊन काम करायचं असेल आणि चांगला पगार जर तुम्हाला कमवायचा असेल, तर वेल्डर ट्रेड नाही का तुमच्यासाठी एक बेस्ट ट्रेड ठरू शकतो. मग हे नाही का आपण हे सध्या ट्रेंडिंग वाले ट्रेड बघितले की बाबा हे नाही का ट्रेंडिंग मध्ये सध्या की मॅक्झिमम विद्यार्थी नाही का या ट्रेड पैकीच काहीतरी ट्रेड करतात. मग आता बघा, हे जे ट्रेड तुमचे टॉपचे राहणार, टॉपच्या ट्रेडचं काय राहणार, पर्सेंटेज जास्त राहणार. आणि जसे जसे तुम्ही काय करू शकता, थोडे म्हणजे आता कोणताच ट्रेड खराब नाहीये. मग त्यासाठी मी काय सांगतो की तुम्ही नेमका ट्रेड कसा निवडायला पाहिजे. बघा, आता मी तर एवढे ट्रेड सांगून दिले तुम्हाला ट्रेड भेटतील, तुमच्या पर्सेंटेजनुसार भेटतील. पण काय असतं माहितीये का, सर्वात जास्त महत्वाची गोष्ट आहे की ट्रेड निवडताना तुम्ही कोणत्या चुका नाही करायला पाहिजे.
आता काय होतं की आपल्या मित्रानं वेल्डरला ऍडमिशन घेतली किंवा आपल्या मित्रानं कोणत्या इलेक्ट्रिशियन ट्रेडला ऍडमिशन घेतली म्हणून आपणही इलेक्ट्रिशियनला ऍडमिशन घ्यायची सर्वात मोठी चुकी ही असं तुम्ही करू नका. तुमच्या मित्राला कदाचित वेल्डर किंवा काही इलेक्ट्रिशियन मध्ये इंटरेस्ट असेल, पण तुम्हाला जर काही इंटरेस्टच नाहीये तर मग समोर जाऊन तुम्ही शिकणार काय? त्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की फ्रेंडचं बघून तुम्ही ट्रेड घेऊ नका. म्हणजे तुमचे मित्र काहीतरी करत आहे म्हणून तुम्ही काय करा, एखाद्या ट्रेडला ऍडमिशन घ्यायचं नाही. दुसरं, स्कोप न पाहता मी सांगितलं तुम्हाला की काही ट्रेड असे आहेत ना की जे कालबाह्य झाले रे, की आता त्या जसं तुम्ही बघितलं असेल की तुम्ही मागे न्यूज ऐकली असेल की जे स्टेनोग्राफर वगैरे पोस्ट होते त्या सरकारनं कटच करून टाकले की त्याच्या आता वॅकन्सीज निघणार नाही. मग मला सांगा तसे जे कालबाह्य झालेले ट्रेड करून तुमचा काही फायदा आहे का? नाही. त्याच्यामुळे जे स्कोप नाहीये, ज्या ट्रेडला स्कोप नाहीये तसे ट्रेडही करू नका. सोबत इंटरेस्ट इग्नोर करणं. मी तुम्हाला सांगितलं ना की तुमचा इंटरेस्ट कदाचित तुम्हाला इंजिन खोल फिटिंग करायला आवडते आणि तुमचा मित्र इलेक्ट्रिशियनला ऍडमिशन करायला म्हणून तुम्ही इलेक्ट्रिशियनला ऍडमिशन घेणं हे पण काय चुकीचं आहे. म्हणजे तुमचा इंटरेस्ट बघा, तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये आवड आहे आणि तोच बघून काय करा तुम्ही, तुमचा इंटरेस्ट बघूनच काय करा, ट्रेड निवडा. मग आता अजून काय सांगितलं, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये जर तुम्हाला समजा गव्हर्नमेंट जॉबची तयारी करायची, मी सांगितलं गव्हर्नमेंट जर तुमचा प्युअर एम ठरलेलंच आहे तुमचं, मला काय करायचं गव्हर्नमेंट जॉबची तयारी करायची किंवा गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे, तर तुम्ही असे ट्रेड बघा ज्या ट्रेडला गव्हर्नमेंटमध्ये काय डिमांड आहे. प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये तर सर्वच ट्रेडला डिमांड आहे, पण गव्हर्नमेंटमध्ये ना, गव्हर्नमेंटमध्ये काही स्पेसिफिकच ट्रेड आहे की त्या ट्रेडला, जसं रेल्वेमध्ये बघा इलेक्ट्रिशियनला डिमांड आहे, सोबत वेल्डरचेही मुलं लागतात, तर आरएसीचे वगैरे मुलं लागतात, जे रेफ्रिजरेटरवाले असतात तेही मुलं लागतात. मग आता काय माहितीये का, तुम्ही डिसाईड करा की तुमचं गव्हर्नमेंट एम आहे का प्रायव्हेट आहे, त्याच्यानुसार तुम्ही ट्रेड डिसाईड करू शकता. आणि मी तुम्हाला एकच सांगितलं, जर तुम्ही चुकीचा ट्रेड निवडला तर पहिली गोष्ट तुमचे पैसेही वाया जातील, तुमचा वेळही वाया जाईल आणि तुमचा इंटरेस्ट नसल्यामुळे माहिती आहे का तुम्ही त्याच्यात तुमचं करिअरही बनवू शकणार नाही. त्याच्यामुळे ट्रेड निवडताना सर्वात आधी डिसाईड करून घ्यायचं की आपला इंटरेस्ट कशामध्ये किंवा नंतर आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला लॉंग टर्म मध्ये आपल्याला करिअर बनवायचं आहे, हे सगळं डिसाईड करूनच तुम्ही काय करा, आयटीआयचा ट्रेड डिसाईड करा. कारण मी तुम्हाला सांगितलं ना की भरपूर मुलं काय करतात माहिती आहे का, सुरुवातीला एखादा मित्राला वाटलं म्हणून तो ट्रेड घेतात आणि नंतर जाऊन परत काय आयटीआयला जात नाही, कारण त्यांना इंटरेस्ट नसतो. किंवा भलेही आयटीआय कंप्लीट केला तर त्याच्यामध्ये करिअर न बनवता दुसरं काहीतरी परत शिकायला लागतं. म्हणजे 10वी केल्यानंतर परत 12वी करतात, मग 12वी करून परत काय आर्ट्सला कॉमर्सला ऍडमिशन घेतात. त्यामुळं तुम्ही वेळही वाया घालणार आहे, तुमचा स्वतःचा पैसाही वाया घालणार आहे. त्यासाठीच तुम्ही काय करा, एक चांगलं डिसिजन घेऊन अजून काय करा, जे मित्रांनी आयटीआय केलेलं आहे, जर तुम्हाला अजून कन्फ्युजन असेल तर ज्यांनी आयटीआय केलेलं आहे तुमच्या इंटरेस्टनुसार त्यांना भेटा, त्यांना विचारा आणि त्यांचा सल्ला घेऊन किंवा एकमेकांना विचारूनच काय करा, आयटीआय करा आणि शेवटी डिसिजन तुम्ही घ्या. कारण शिकायचं तुम्हाला, इंटरेस्ट तुमचा आहे. मग त्यामुळं बघा, या गोष्टी काय करा, या गोष्टी आयटीआयचा ट्रेड निवडताना या चुका करू नका. अशाच पद्धतीनं जर का आजचा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ अजून जास्तीत जास्त बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या अशा मित्रांना ज्यांनाही आयटीआय करायचं आणि ते सध्या काय कन्फ्युज. धन्यवाद.